कलपरिहासे हितमम थोरची, काक कथिती कलकंठ कठोरची. हंसाबक चातका सवागुळ, विमल कथेला हसती मलिन खळ. तेव्हा दुष्ट माझ्या ग्रंथावर जी टीका करतील की हा प्राकृत हिंदीतला ग्रंथ मुळीच वाचू नका, पण उलट लोक मानसिक दृष्टीने हा ग्रंथ वाचतील, म्हणजे इनडायरेक्टली ते खलपुरुषच या ग्रंथाला श्रोते किंवा वाचक असे मिळवून देतील. कारण कावळ्याने कितीही म्हटले की कोकिळेचा आवाज माझ्यापेक्षा कठोर आहे, तर तिकडे सारेच जण दुर्लक्ष करतात. कारण कावळ्याची कावकाव कोकिळेपेक्षा मधुर असते हे कोणता शहाणा माणूस गृहीत धरेल. बगळे हंसाना हसतात आणि वटवाघळे चातकाना हसतात. कावळा म्हणजे वाचा दोष आणि बक म्हणजे दंभ मानसिक दोष, तर वटवाघळे चातकाना हसतात. चातक हे एकांगी अनन्य भक्तीचं लक्षण आहे. यावरून दुष्टांनी या ग्रंथाचा कितीही उपहास केला तरी या विमल रामकथेत कोणताही दोष असणार नाही. कारण ही रामकथा कशी आहे तर रतिन रामपदी काव्य रसिक नाही, कथा हास्य रस सुखद तयसही. मममती भोळी प्राकृती रचना, हसणा योग्य हसोत दोषना. ग्राहक शक्ती हे ना प्रभु पदरती, कथा निरसही श्रवणित्रया प्रती. हरिहर पदरती मतीन कुतर्की, त्याही रघुवर कथा मधुरकी. राम भक्ती भूषित मनी जाणुनी, परिसती सुजन सुवाणी वानुनी. कारण ही कथा कशी आहे तर विमल विशुद्ध, की ज्यामध्ये रामनाम आणि रामकथा असल्यामुळं ती तशी झाली आहे. दुष्ट काहीही म्हणून त्यांच्याकडे कोण लक्ष देणार. ना मला रामचरणांचे प्रेम आहे. ज्याला रामनाम व रामकथा आवडते तो मनुष्य यात रमेल. या उलट ज्याला विषय कामकथा आवडतात तो याला नावेच ठेवणार ना. कारण त्याला ही अशी कथा आवडत नसल्याने त्याच्या दृष्टीने ही रामकथा विषयात रमणाऱ्यांना सुख देणारी नाही. ना यात कथा कादंबरीत सारखे कथानक तो ती भोवती फिरते केवळ शृंगाराच्या वा हास्य विनोदाच्या अंगाने, तसे यात काहीही नाही. जो रामप्रेमी नाही व विशुद्ध काव्याचा रसिक नाही त्याला ही रामकथा कंटाळवाणीच वाटो. त्यातही माझी अत्यंत भोळी गावढळ ग्रामीण बोलीभाषा, त्यातली ही काव्यरचना सामान्य जनांना हास्यास्पद वाटेल यात नवल ते काय. ज्यांच्या बुद्धीमध्ये ग्रहण करण्याची शक्ती नाही व रामपदी प्रेमच नाही त्यांना ही कथा निरसच वाटणार नाही का. हरिहर पदरती मतीन कुतर्की, त्याही रघुवर कथा मधुरकी. राम भक्ती भूषित मनी जाणुनी, परिसती सुजन सुवाणी वानुनी. कवीन वचन मी नसे प्रवीणू, सकल कला सब विद्याहीनू. नाना अर्थ अलंकृती अक्षर, विविधा छंद प्रबंध सुंदर. भावभेद रस भेदापारन, काव्य दोष गुण बहु 58. काव्य विवेकन एकही माते, सत्य लिही नव कागदी हाते. ज्यांच्या बुद्धीमध्ये ग्रहण करण्याची शक्ती नाही व रामपदी प्रेमच नाही त्यांना ही कथा निरसच वाटणार. ज्यांना रामप्रेम नाही, जे फक्त काव्यरसिक आहेत, त्यांना यात काव्याचे विविध नऊ आणि भक्तिरस मिळून सुख मिळेल. या दोन्ही गोष्टी ज्यांच्याकडे नाहीत त्यांना हास्यरस टिंगल टवाळीचा आनंद मिळेल. जे रामप्रेमी आहेत पण काव्याच्या बाबतीत अनभिज्ञ आहेत त्यांना ही कथा सुख देईल. कारण त्यांना भक्तिरसाचा आस्वाद घेता येईल. आणि रामप्रेम व काव्याची जाण असणाऱ्यांना तर ही कथा सरस आणि सुरस वाटेल. हरी व हर यात भेद मानणाऱ्यांना ही कथा मधुर वाटणार नाही, तर जे हरी आणि हर यात भेद न मानता कुतर्क करणारे नाहीत त्यांना ही रघुवर कथा नक्कीच मधुर वाटेल. या सर्वांचा सारांश हा की या मानस काव्याचे अधिकारी कोण तर खल व रामभक्तिहीन साहित्यिक पंडित हे अधम अधिकारी आहेत.
रामभक्त पण अशिक्षित हे कनिष्ठ अधिकारी आहेत आणि हरिहरांना मानणारे व कुतर्क न करणारे मध्यम अधिकारी असून सर्वश्रेष्ठ वा उत्तम अधिकारी कोण तर संत. तुलसीदास विनयाने म्हणतात की मी कवी नाही, भाषाशास्त्र पंडित नाही, उलट मी तर सर्व कला व विद्या नसलेला अडाणी माणूस आहे. कला म्हणजे काव्य निर्माण कला मजकडे नाही, तसेच 14 विद्याही नाही. पण हा त्यांचा विनय आहे. कारण त्यांनी शेष सनातनांकडे पुराणे, न्याय, मीमांसा म्हणजे पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा, 4 वेद, धर्मविषयक सर्व ज्ञान, न्यायमीमांसा, 14 पुराणे, मनुस्मृती, धर्मग्रंथ, धर्मसिंधू, विवेकसिंधू, तसेच 6 वेदांगे म्हणजे शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त, छंद व ज्योतिष हे सगळे ते शिकलेले आहेत. आणि या सर्वांनी त्यांचं काव्य हे अत्यंत उत्तम असं झालेलं आहे. शिवाय त्यांना काव्याचे वाच्यार्थ, लक्षार्थ, गोढार्थ, अनेक अलंकार, छंद, वृत्त या सगळ्यामध्ये ते अत्यंत प्रवीण आहेत. पण अतिशय विनम्र असल्यामुळं विनयानं ते माझ्याकडे यातलं काहीही नाही असं सांगतात. कारण काव्यातले भाव असतात ते म्हणजे स्थायी आणि संचारी. त्यांना आलंबन, विभाव, उद्दीपन, विभाव, अनुभाव यातले मला काहीही कळत नाही असं ते म्हणतात. पण काव्यातले 9 रस, करुण, मुख्य सर्व रसांचा राजा आहे शृंगार, वीर, करुण, शांत, रौद्र, भयानक, बीभत्स, अद्भुत, हास्य आणि 10वा मुख्य भक्तिरस. यांनी ही संपूर्ण रामकथा अत्यंत संपृक्त असून सुद्धा ते अत्यंत विनयानं म्हणतात की मी यातलं काहीही जाणत नाही. शिवाय काव्यात पद, वाक्य, वाक्यार्थगत दोष, शब्द आणि अर्थ, रसगत असे अनेक काव्यदोष हे 48 + 10 म्हणजे 58 काव्यदोष यांनी युक्त असं माझं काव्य आहे असं ते म्हणतात. परंतु याचाच आपण उलट अर्थाने जरी उलट प्रकाराने विचार केला तर हे कोणतेही दोष नसलेलं अत्यंत निर्दोष असं तुळशीदासांचं हे काव्य आहे. आणि ते म्हणतात अशा प्रकारे एक रामनाम आणि रामचरित्र याशिवाय मी काहीही जाणत नाही. काव्याचा जाणकार रचनाकार नाही असं तुळशीदासांचं म्हणणं आहे. आणि पुढे ते म्हणतात मम रचना सबगुणरहित विश्वविदित गुण एक, तो जाणून परिसती सुमती ज्यामधी विमल विवेक सियावर रामचंद्र प्रिय शरणम. माझी काव्यरचना सर्व गुणरहित सदोष आहे, पण विश्वप्रसिद्ध असा एकच गुण मात्र यात आहे, तो म्हणजे रामनाम. हे जाणून ज्यांना विमल विवेक आहे व जे सुमती शुद्ध बुद्धीचे आहे ते हे काव्य आवडीने ऐकतील. सुंदर बुद्धी आहे पण विमल ज्ञान नाही तर त्या सुमतीचा काहीही उपयोग नाही. आणि विमल ज्ञान असून जे सुमती म्हणजे स्वहित जाणणारे नाहीत तेही श्रवण करणार नाही. याचाच अर्थ रामनामाशिवाय रामभक्ती मिळणार नाही व रामप्रेमाशिवाय किंवा रामभक्तीशिवाय विमल ज्ञान टिकणार नाही. हे ज्या बुद्धीला समजले उमजले ती खरी सुमती होय. ज्ञान व भक्तीचा पिपासू हे काव्य ऐकेल, कारण रामनामाने ज्ञान व भक्ती दोन्हींचाही लाभ होतो. यामध्ये रघुपती नाम उदार, श्रुतिपुराण अति पावन सार, मंगल भवना मंगलहारी, उमे सहित जे जपती पुरारी, काव्य विचित्र सुख विकृत जेही, रामनाम विण शोभत नाही. या माझ्या काव्यामध्ये रघुपतीचे सगुण साकार परब्रह्माचे उदार असे रामनाम आहे. हाच या काव्यातला विश्वप्रसिद्ध गुण होय. उदार म्हणजे उत्कृष्ट, समंतात, राती, ददाती म्हणजे सर्व प्रकारांनी जी देते ते उदार. उच्चैही अधिक समंतात म्हणजे रुच्छती गच्छती सर्व प्रकारांनी जे उंच उंच उच्च जाते ते उदार. उदारो दातृ महतो हो, दाता आणि महान म्हणजे उदार.
या सर्व गोष्टी नाम देते आणि म्हणून ते उदार. अर्थात नाम आणि नामी अभेदानुसार जसे नाम तसा नामी. रघुपती नाम हे उदारने सुचवले की नामधारक पात्र असो अपात्र असो, देश काल जाती सुजाती कुजाती कोणताही असो, सर्वांसाठी हे नाम उदारच आहे. मग स्त्री शूद्र ज्यांना वेदांचा अधिकार नाही त्या सर्वांना रामनामाचा अधिकार आहे, म्हणून रामनामाला उदार असं म्हटलेलं आहे. आता उमेसहित जे जपती पुरारी, उ म्हणजे महेश आणि मा म्हणजे लक्ष्मी किंवा ऐश्वर, ही त्या महेशाची शक्ती किंवा माया. असे ऐश्वर्य संपन्न महेश सतत रामनाम जपतात. ते जसे त्रिपुरारीचा वा त्रिपुरासुरांचा नाश करतात, तसे नामही 3 पुरांचा म्हणजे 3 देहांचा, स्थूल सूक्ष्म आणि कारण देहांचा नाश करणारे आहे. सर्व परिभूषित विधुवदना, वर नारी न शोभे विणवसना, सबगुणरहित कुकविकृत वाणी, राम नाम यश अंकित गणनी. आता रामनाम हे जणू काही हे माझं काव्य म्हणजे सुंदर स्त्री जशी असते आणि ती जी वस्त्राविना अजिबात शोभून दिसत नाही, तसं माझं काव्य याचं वस्त्र म्हणजे रामनाम आहे. कारण माझं काव्य ही सुंदर, अत्यंत सुंदर अशी सुंदर स्त्री अशी जर कल्पना केली तर तिचं वस्त्र म्हणजे रामनाम आहे. आणि अत्यंत सुंदर स्त्री आहे, समस्त अलंकारांनी ती नटलेली आहे, परंतु जर अंगावर वस्त्रच नसेल तर ते जसं अशोभनीय दिसेल, तसं रामनाम विना असलेलं कोणतंही काव्य हे अशोभनीयच असतं. म्हणून माझं काव्य जरी सगळ्या गुणांनी रहित असलं, मी जरी कुकवी असलो, तरीसुद्धा रामनाम हे यश देणारं आणि रामांचं नाम हे सगळं अत्यंत शुभ शोभनीय यशस्वी असं आहे. म्हणून हे काव्य अत्यंत उत्तम असं सर्वजण मानतील आणि वंदनीय समजतील. आणि मग या काव्याचं श्रवण ते आनंदानं, संत जसे आनंदानं करतात तसे सगळेच करतील, विद्वान लोकही करतील आणि एकमेकामध्ये सांगत याची चर्चाही करतील. कारण संत कसे असतात की गुणग्राही सम मधुकर. जसा भ्रमर एका फुलावरून दुसऱ्या फुलावर प्रत्येक फुलातला मध गोळा करत जातो, तसे संत ज्या ज्या काव्यात उत्तम परमात्म्याचे गुण असतात, त्याचं नाम असतं, त्याचे धाम असतात, त्याची लीला असते, ते सगळं जिथून जिथून मिळेल तिथून त्या गुणग्राही मधुकराप्रमाणे ते सगळं ग्रहण करत असतात. म्हणून मी असं म्हणतो की यात जरी काव्यरस एकही नसला तरी रामप्रताप मात्र अत्यंत प्रगट असा आहे. म्हणून रघुपती नाम उदाहरणे सुचवले की की हे नामधारक पात्र अपात्र असला तरी तो त्याचा विचार न करता नामधारकाला नेहमी यशच देणारा आहे. त्या कंकणाचे सार जसे सुवर्ण, घटाचे जसे माती, वस्त्राचे जसे तंतू, पाण्याचे जसे रस, तसे हे रामनाम हे सर्व श्रुती पुराणांचे सार सर्वस्व आहे. म्हणून रामनाम हे श्रवण पठण हे श्रुती पुराणांचे सार होय. पावनानां च पावनां मंगलानां च मंगलम, असं पवित्रांनाही पवित्र करणारे, मंगलांनाही मंगल करणारं असं हे रामनाम आहे. आणि म्हणून या अमंगलांचं म्हणजे वासना विकारादींचा समूळ नाश करणारं असं हे रामनाम आहे. आणि मगच त्या नामधारकाचं ते मंगल हित वा कल्याण करणारं आहे. अशा अतिउत्तम अशा एखाद्या कवीनं उत्तम काव्य केलं, परंतु त्यात जर रामनाम नसेल तर ते कितीही उच्च दर्जाचं साहित्य वा वाङ्मयीन गुणांनी परिपूर्ण असूनही ते शोभनीय नसते. जसं मगाशी आपण म्हटलं की सौंदर्यवती स्त्री आपादमस्तक सुवर्ण अलंकारानं मंडित आहे, पण तिच्या अंगावर वस्त्रच नसेल, ती विवस्त्र असेल, तर ते जसे अशोभनीय आहे
तसेच रामनामरहित काव्य हे काव्याचा अत्यंत अशोभनीय असं असतं. या उलट काव्याचा एकही गुण ज्यात नाही अशा कुकवीने केलेल्या काव्यात रामनाम व रामयश म्हणजे रामधाम, रूप, गुण, लीला हे सगळं असेल तर कर्ता व कृती दोन्हीही वाईट असून देखील संतजन त्या काव्याचं श्रवण, कथन, मननादी आदर आणि प्रेमपूर्वक करतात. कारण संत मगाशी म्हटल्याप्रमाणे भ्रमरवृत्तीनं परागांना जराही धक्का न लावता सुवासानं रामाच्या यशाच्या सुवासानं मोहित होऊन येतात आणि त्या फुलातला रामरस पितात. म्हणून संत या रामयश सुगंधानं आकर्षित होतात व रामनामामृत मधू मनसोक्त पितात. मग ते फूल म्हणजे काव्य कोणते, कोणाचे का असेना, व स्वतः तो मधू पिऊन ते इतरांना देतात म्हणजे त्या श्रवणाचे मनन निदिध्यासन करतात. अगदी ते काव्यरूपी फूल उकिरड्यावर का उगवलेले असेना, म्हणजे गुणहीन, जातीहीन, कुकवीचे कुकाव्य का असेना, त्यात रामनाम व रामयश आहे ना, मग झाले तर. मग त्या काव्यात भले काव्याचे नवरस नसोत, पण एक अत्यंत महत्त्वाचा भक्तिरस 9ही रसांना मागे टाकतो, फिके करतो. असा काव्यरसरहित त्या काव्यात रामाचा प्रताप म्हणजे पराक्रम उघड उघड गायलेला असल्याने ते रसहीन काव्य ही संत आनंदानं स्वीकारतात. रामप्रताप म्हणजे सहा प्रतापः प्रभावश्च यत्तेजः कोशदंडजम्, खजिना व दंड देण्याची शक्ती यापासून उत्पन्न होणारे तेज म्हणजे प्रताप होय. दंडः दमः सैन्यश्च, शत्रूचे दमन करणे, शत्रूस जिंकणे. इथे काव्यरस म्हणजे शब्द हे काव्याचे स्थूल शरीर, अर्थ हे सूक्ष्म शरीर, रसादी हा आत्मा, गुण म्हणजे शौर्य इत्यादी, दोष, काणेपणा, अंधत्व, बहिरेपणा हा शरीराचा बांधा व अलंकार म्हणजे कविता स्त्रीचे दागदागिने. कोणी कोणी काव्याचा ध्वनी म्हणजे आत्मा व रस म्हणजे प्राण असे समजतात. पण काव्यरस निर्मिती हे ग्रंथाचे ध्येयच नाही. श्रीराम प्रगट प्रताप चरित्ररूपी स्वांतसुख हेच या काव्याचे, रामचरित्राचे ध्येय आहे. यद्यपि काव्यरस यातन एकही, राम प्रताप आहे प्रगटही. हाच भरवसा मम हृदयाला, कोण सुसंगीन मोठा झाला. त्यजी धूम्रही निज सहज कडूपण, अगरु संगी करी सुगंध अर्पण. भाषा ग्राम्य वस्तू भली कथिता, रामकथा करी मंगल जगता. संत संगानेच मनुष्याला मोठेपण किंवा थोरपण मिळते. रामप्रताप रूपीच सुसंग, त्यामुळे काव्यरूपी धुराचा कडवटपणा जाऊन त्याला रामप्रतापामुळे अगरू नावाच्या चंदनाप्रमाणे मोठेपणाचा सुगंध मिळतो. भाषा ग्राम्य म्हणजे बोलीभाषा. अवधी ही बोलीभाषा हिंदीसुद्धा नव्हे, संस्कृत तर नाहीच नाही. त्यामुळे जणू कडुलिंबाच्या लाकडाप्रमाणे कडवट धूर आहे. पण रामप्रतापरूपी अगरू नावाच्या चंदनाने तोच सुगंध सर्वत्र पसरून राहिलेला आहे. करी मंगला हरी कलिमला, रघुनाथ गाथा परमही. गती काव्य सरिते कुटिल जेवी, पुण्यपाथांची मही. प्रभु सुयश संगती होई कृती भली, सुजन मन सुखदायिनी. भव अंगीभूती मसाणींची ती, स्मरत शोभन पावनी. ही परम रघुनाथ गाथा कलिमलांचे हरण करून जीव जगताचे मंगल करते. गंगादी सर्व पवित्र नद्या जशा नागमोडी वळणावळणाने वाहतात, तशी या माझ्या काव्यसरितेची गतीही त्यांच्यासारखीच कुटील म्हणजे वक्र आहे. पण तिला रामसुयशाची संगती लाभल्याने ती समस्त भक्तजनांना सुखदायीने ठरेल. किंवा शंकराच्या अंगावरील चिताभस्म जसे केवळ स्मरणाने कशाचीही कोणतीही केवळ स्मरणाने अत्यंत पवित्र ठरते, त्याप्रमाणे त्या कशाचीही कोणतीही लवमात्रही भीती राहिली नाही
केवळ शंकरांच्या अंगाच्या चिताभस्माच्या विभूतीचे स्मरण होताच जीव पवित्र होतो. चौपाईच्या चरणांच्या छंदातील पुनरुक्तीने या विषयाचे महत्त्व पुन्हा समजावून तुळशीदास देतात. चौपाया या कमललता असून छंद, सोरठे, दोहे ही बहुरंगी कमळे आहेत. त्यात छंदांची मोठी कमळे आहेत. लाल कमलपुष्प हा पहिला